त्यांनी मला कार्ड देऊन हे सांगितला होता की जरी तुला तुझी किस्मत वानवायची आहे तो तू या नंबरवरती कॉल कर. सिम्बॉयसिसकडून डायरेक्ट इंदोर यायचे हप्त्यामध्ये 2 वेळे भेटण्यासाठी. असं आमच्या प्रेम झालं. त्यांनी सांगितलं की पम्मासोबत मी लग्न करणार आहे, तुम्ही विचार करू नका कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसोबत करायच्या, नाही तर आम्ही दोघे आत्महत्या करणार आहे. त्यांचे पासपोर्टवरती जितके विजा आहे माझ्यासोबतचे आहे ते दुसरी बायकोचे सोबतचे एक विजा नाही आहे, एक सुद्धा विजा नाही. जेवण केल्यानंतर तुझे हाताचंही जेवण जेवलाय मी, असं सगळे फोटो पुरावे आहे माझ्याकडे. मंत्री झाल्यानंतर असे खूप काही लोक आमच्या घरामध्ये येत होते, त्यांचे मित्र म्हणून. मित्र काय के मैं तो बोलूँगी दलाल लोग हैं. यदि धनंजय मुंडे नशा नहीं करेगा तो फिर पेपर पड़ेगा ना. आज जो लोग हमारे यहाँ स्लीपर पहन के आते थे इनोवा गाड़ी में, आज ये लोगों के पास 2,500 कोटी की प्रॉपर्टी है. धनंजय मुंडे आणि माझा रिश्ता फक्त बायको आणि नवऱ्याचा नाही होता, असं बाळसारिका मी सांभाळून घेतलेला आहे त्यांनी. मुला जे आहे ते स्वीकारणारी वस्तू नाही आहे, तुमचे अंश आहे. तो इतका कष्ट करून तुम्हाला मुलगा दिला तरी पण आज मुलगीची काय अवस्था आहे. मुलगा बेरोजगार बसलेला आहे घरामध्ये. अरे कशाचं नाव दिलेलं आहे? तुमच्या बापाचा भंडारा आहे का? बापाचा भंडारा आहे की जो तुम्ही प्रसाद म्हणून वाटताय तुमचं नाव? मी इंडिया सोडून मी जाणार आहे. मला काहीही नाही पाहिजे, तुमचं नाव नकोय, काय नाही नकोय मला, पण प्रेमामध्ये. धनंजय मुंडे नेमके करुणा मुंडे यांचे जे कौटुंबिक जे संबंध होते त्याचा धागा दोरा पकडत ज्या पद्धतीने करुणा मुंडे यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आहे, ते प्रकरण ते न्यायालयाने त्यांच्या युक्तिवादात दिलेला जो आतापर्यंतचा जो दाखला आहे या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत करुणा मुंडे जी आहेत. करुणाजी मुंडे, लेट्सअप मराठीमध्ये आपलं प्रथमतः मी स्वागत करतो. धन्यवाद. नेमकं प्रकरण काय आहे? कारण की खरं तर आता ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले जात आहेत आणि त्यामध्ये कौटुंबिक वादातून तुम्ही ज्या पद्धतीने दावा केलेला आहे, परंतु ज्या आता कौटुंबिक न्यायालयाने जे युक्तिवाद झाले त्यामुळे त्यांनी म्हटले मुलं स्वीकारण्यास तयार आहे पण पत्नी मानण्यास तयार नाही. नेमकं हे प्रकरण काय आहे? जसे की सगळे बघताय आज, जे माझे नवरे आहे धनंजय मुंडे, स्वतःची आता तो त्यांची जे मंत्रीपद गेलेलं आहे आणि लवकरच लवकर आमदारकी पण जाणार आहे. ज्यांनी करता की आमदारकी माझी जाऊ नये त्याच्यासाठी आज कौटुंबिक न्यायालयामध्ये माझ्यावरती असे आरोप केलेले आहे की बायको नाही पण मुलाबाळ माझे आहे. मतलब शेती आमची नाही पण शेतामध्ये जे पीक आहे ते आमचं आहे, असं होऊ शकत नाही. तो जज साहेबांनी पण असं खूप मतलब हंस दी है वो उस दिन, और पूरे कोर्ट में जितने भी लोग बैठे थे सब हंस पड़े इस बात पे की मुलाबाळा आमचे पण बायको आमची नाही आहे. आणि 27 वर्ष आणि ते म्हणताय की जसे लिव्हिंग रिलेशनमध्ये आहे. तो 98 पासून आम्ही दोघे सोबत आहे आणि लग्न झाल्यानंतर आम्ही सोबत आहे. 2 मुलाबाळा केले आणि 98 मध्ये असं लिव्ह इन रिलेशन सारखा कोई नाव आपले भारतामध्ये नाही होता आणि आता पण नाहीये. आणि आता पण आपण लिव्ह इन रिलेशन सारखे जे रिलेशन आहे त्याला आपला समाज स्वीकारत नाही. तुम्ही कसं राहू शकते आणि इतकं लांब 27 वर्ष कोणी कोणासोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू शकता का? बिना लग्न करे राहू शकता का कोणी? आणि मी लग्न केलेली बायको आणि प्रथम बायको मी आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा ज्यावेळी आमच्या भांडण लावला दलाल लोकांनी आणि त्यानंतर जब खूप वाद आमचा पेटला, मीडियावरती आला, त्यावेळेस सगळ्यांनी बघितलेलं आहे की परलीमध्ये मी गेली होती. सगळे पुरावे घेऊन गेली होती. आमचे शादीचे फोटो, व्हिडिओ सगळं घेऊन मी गेली होती. त्यावेळे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली. माझे जे पुरावे होते सगळे पोलीस लोकांनी हिसकून घेतले माझ्याकडून. आणि आता पण ते माझे जे आयपॅड, USB सगळं जे आहे
ते पोलीस स्टेशन पर्ली पोलीस स्टेशनमध्ये आहे. तिकडे पण मी निवेदन दिलेलं आहे घेण्यासाठी. अ, करुणाजी, नेमकं आता ज्या पद्धतीनं आता तुम्हाला सिद्ध करावं लागतं, की धनंजय मुंडेच हे तुमचे पती आहे किंवा तुम्ही त्यांची बायको आहात, हे तुम्हाला न्यायालयात सिद्ध करण्याची वेळ आहे. नेमकं खरोखर तुम्ही म्हणजे तुमची अशी काय प्रेम कहाणी, की 27 वर्ष तुम्ही एकत्र आहात, आज पण दावा करतायत. अशा खूप आठवणी असतात. नेमकं तुमची प्रेम कहाणी काय आहे? ती प्रेक्षकांसाठी थोडं सांगू शकाल का? प्रेम कहाणी तो खूप फिल्मी आहे आणि आमच्या जे पहिल्यांदाचा जे मिलना होता, आमची जी टक्कर होती, ते मतलब त्यांनी मला कार्ड देऊन पहिली मुलाखतमध्ये त्यांनी मला कार्ड देऊन हे सांगितलं होता, की जरी तुला तुझी किस्मत वाचवायची आहे, तो तू या नंबरवरती कॉल कर. आणि मी काय सांगितलं होता, की तुझी किस्मत खराब आहे. त्याच्यासाठी तू मला हे नंबर दिलेला आहे. असं खूप मतलब एक टक्कर झाली होती. असं खूप फिल्मी आहे आमचा जे मिलना आहे. तरी पण देवाला एक डेस्टिनी असते. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सांगितलं गेलं होतं, की तुमची किस्मत जर तुम्हाला उजळायची असेल किंवा झळकायची असेल, सक्सेस व्हायचं असेल, तुम्ही ह्या नंबरवरती फोन करा. तो नेमका नंबर कोणाचा होता? नंबर माझ्या नवऱ्याच्या, धनंजय मुंडेच्या. हां, अच्छा. त्यांनी मला कार्ड दिला होता. अच्छा, मग तुम्ही त्याला रिप्लाय काय केलं होतं? हां, नाही मी त्यांना हेच रिप्लाय केला होता, की तुझी किस्मत खराब आहे. मी कसं आहे ना, माझा एक थोडासा महिलासारखं काम आणि पुरुषसारखं जगणं माझ्या अगोदर खूप होता. मी जुडो कराटे क्लासमध्ये होती, क्रिकेट खेळत होती. खूप मतलब मुलांसोबत जास्त मी अच्छा. खेळत होती त्यावेळे. डॅशिंग तुमचा हां, कॅरेक्टर. डॅशिंग पर्सनॅलिटी माझी अगोदरपासून लहानपणीपासून होती. तसंच तो आमची टक्कर झाली होती आणि टक्कर झाल्यानंतर आमचा खूप असा ते आश्रममध्ये होते आम्ही आणि फॉर्च्युनेटली काय म्हणतात ना त्याला, की एक भाग्यवश सोबत बसण्याची वेळ आली त्या आश्रममध्ये. त्या दिवशी टक्कर झाली, त्या दिवशी सोबत बसण्याची वेळ आली आणि त्या कोणत्या आश्रमात तुमची टक्कर झाली, बसण्याची वेळ आली? भैय्यू महाराजच्या आश्रममध्ये आमची भेट झाली होती आणि त्यानंतर अशी सोबत बसण्याची वेळ आली. मी खूप असं चिडत होती. चिडल्यानंतर मी बाहेर आली, की कशाला बसायचं आहे हे व्यक्तीच्या सोबत ज्यांनी मला टक्कर देऊन पाडला, है ना? तो असं मी बाहेर गेली. तो नंतर माझे मागे-मागे आले. त्यावेळी मला कार्ड दिला. आणि त्या वेळेपासून माझी जी हरकत होती त्या बघून आणि मतलब मैं खूब सुंदर भी थी। 16-17 वर्ष की थी मैं उस समय, तो मैं बहुत ज़्यादा सुंदर थी। जैसा अभी मेरा बेटा दिखता है, सेम वैसे की वैसी मैं दिखती थी। तो पहली नज़र में ही उनको मेरे से इतना प्यार हो गया और मेरी हरकत से, हर चीज़ से मेरे इतना प्यार हो गया उनको की डायरेक्ट सिम्बायोसिस से सिम्बायोसिस कॉलेजमध्ये होते त्यावेळी त्या. सिम्बायोसिसकडून डायरेक्ट इंदोर यायचे. हप्त्यामध्ये 2 वेळे भेटण्यासाठी. असं आमच्या प्रेम झालं. तुमच्या ह्या भेटीगाठींवर तुमच्या कुटुंबाचं काही हरकत होती का नव्हती? हां, 100% हरकत होती. माझी जी आई होती, त्यांना ज्यावेळी असं कळलं, तो मी त्यांना सांगितलं. माझी आईला आवडत नाही होते. तो माझे जे हसबँड आहे, ते गेले आमच्या घरी आणि त्यांनी सांगितलं, की मी पम्मीसोबत लग्न करणार आहे. पम्मी माझ्या घर का नाम होता आणि पम्मा डे 1 पासून मला पम्मा म्हणताय. माझे हसबँड. तो त्यांनी सांगितलं, की "पम्मासोबत मी लग्न करणार आहे. तुम्ही विचार करू नका. कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसोबत करायच्या. नाहीतर आम्ही दोघे आत्महत्या करणार आहे." असं सांगितलं. तो माझ्या आईने त्यांना काही सांगितलं नाही, पण माझे धनंजय मुंडेचे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, की "तू हे लडकेचे नाद लागू नका, क्योंकि ये चांगला नाही आहे तुझ्यासाठी." तो मी ऐसे मतलब ऐसे अल्लड़ होती मैं कि ये मना कर रहा है तो अभी यही काम करना है. ऐसा मेरा थोडा कॅरेक्टर आहे शुरू से ही. तो असं सगळं झालं. बरं, आता हा भाग झाला तुमच्या घरच्यांना माहीत पडलं, की धनंजय मुंडे तुमच्या प्रेमात आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या घरामध्ये म्हणजे गोपीनाथ मुंडे किंवा धनंजय मुंडे यांच्या आई-वडिलांना ही गोष्ट माहीत होती का? आणि माहीत होती तर मग तुम्ही त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या का त्या काळामध्ये? सगळ्यांना डे वन पासून माहीत होता. मुंडे साहेबांना, त्यांची आईना आणि जे सासरे आहे आमचे माननीय श्री स्वर्गीय पंडितांना, त्यांना सगळ्यांना माहीत होता.
पण पंकजाताईंना माहित होतं का? आता ज्या मंत्री आहे राज्याच्या पंकजाताईंना माहित होतं? पंकजाताई पण खूप लहान होती त्यावेळे. तर त्यांना माहीत आहे हां, ते सगळ्यांना माहीत होता. पंकजाताईला पण माहीत होता, पण खूप लहान होती. माझी वयाची होती. हां, जसे मी अल्लड होती, तर त्या पण अल्लड होणार ना त्यावेळे. तो असं आपण काय सांगू शकत नाही, की मतलब त्यांना माहीत होता की नाही होता. ती पण जसे मी एक बच्ची एक लहान मुलगी होती, तसंच त्या पण लहान मुलगी होती त्यावेळे. मग ह्या तुमच्या असं काय घडलं, की तुम्ही इतके दूर गेले आणि आता इतकी टोकाची भूमिका झाली, की मग त्यांनी लग्न केलं. लग्न केलं तर तुम्हाला माहीत म्हणजे तुम्हाला कळालं का? म्हणजे असं काय घडलं? त्याच्यामुळे तुम्ही इतके दूर गेले. मग त्यांनी लग्न करून घेतलं आणि या काळामध्ये मग तुम्ही त्यांची संपर्क साधला नाही का? नाही, नाही. जे आमच्या दोघांचा जे वाद झालेला आहे, तो 2021 मध्ये सुरुवात झालेली आहे. आणि त्यांचं जे दुसरा लग्न झालेलं आहे, जे दुसरा लग्न त्यांनी 2002 मध्ये केलेलं आहे. मला माहीत नाही होता. तरी पण ज्यावेळी माहीत पडलं, तर त्यावेळी खूप मतलब देर झाली होती. तो त्यावेळे जे राशिदी आहे आणि मी त्याने दोघांनी आम्ही ठरलं, की नाही आपल्याला आपल्याला नवऱ्याला सांभाळायचं आहे. क्योंकि खूप ऐसे राजनीती म्हणजे एक तलवारची धारवर चलण्यासारखा असतो. त्याच्यासाठी आणि त्यांच्या वाईट करून आम्हाला दोघींना काय भेटू शकत नाही. त्याच्यासाठी आणि मी तर खूप मतलब प्रेम करते आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे. पूर्ण वर्ल्ड फिरून आलेले आहे माझे नवरे आणि मी. आणि त्यांचे पासपोर्टवरती जितके व्हिसा आहे माझ्यासोबतचे आहे. ते दुसरी बायकोच्या सोबतचे एक व्हिसा नाहीये. एक सुद्धा व्हिसा नाहीये. हा महत्वाचा पुरावा तुमच्याकडे. महत्वाचा पुरावा आहे आणि ज्या आदमी आज कोणासोबत फिरतोय पूर्ण वर्ल्ड, पूर्ण विश्व कोणासोबत फिरतोय, खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांच्यासोबत त्याच्या प्रेम आहे त्याच्यासोबत फिरतोय ना. तिला पण घेऊन जाऊ शकत होते ना त्या. माझे हसबँड राशिदीला पण घेऊन जाऊ शकत होते. पण घेऊन गेले नाही, कधीही गेले नाही. त्यांचं राजश्री मॅडम आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर 2002 मध्ये त्यांचं लग्न झालं. पण त्यानंतर त्या दरम्यानच्या काळात म्हणजे 2021 पर्यंत तुम्ही सोबत फिरत होता त्या काळामध्ये. हां. पूर्ण फिरलेले आहे आणि माझे हसबँड दर 15 दिवसमध्ये चल तू आणि आम्ही दोघे एकटे जायचे. माझे हसबँड इतका मतलब प्रेम होता दोघांमध्ये, की मुलाबाळा झाल्यानंतर पण माझी आईकडे, माझी फॅमिलीकडे, माझी बहिणीकडे मुलाबाळांना सोडून आम्ही दोघे एकटे फिरत होते. इतका मतलब दोघांमध्ये प्रेम होता. आणि तुम्ही आमचे पूर्ण फोटो Instagramवरती मी टाकलेले आहे. तुम्ही ते फोटो बघून सगळे म्हणताय, की इतका प्रेम होता, मतलब इतकी चांगली जोडी होती और इतका सगळं इतका मतलब एक इतकी रॉयल जोडी होती तुमची. मतलब एक हीरो-हिरोईनपेक्षा जास्त आमची चांगली जोडी होती. आणि हीरो-हिरोईन तो सोडा, दिखणे करण्यामध्ये जास्त जे नाहीये. पण जे आमच्या घरचा जे माहोल होता ना, इतका चांगला होता, की मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. इतका प्रेम आणि सगळा मतलब पानी पण मी खाना, पानी मेरे पास अभी भी व्हाट्सएप का पुरावा रखा है। खाना मैं घर से भेजती थी, पानी भी मैं घर से भेजती थी। क्योंकि मैं ध्यान करके, मेडिटेशन करके, भगवान को ध्यान करके ही पानी अपने पति को पिलाती थी, कि उनका स्वास्थ्य ठीक रहे इस हिसाब से। तो मतलब फोटो आहे माझ्याकडे WhatsAppवरती टाकायच्या. जेवण केल्यानंतर तुझे हाताचंही जेवण जेवलाय मी. असं सगळे फोटो पुरावे आहे माझ्याकडे. अशी काय नजर लागली तुमच्या प्रेमाला, की मग नेमकं तुम्हाला दूर करणारे कोण होते? हां, ऐसे खूप मतलब दलाल लोक आहे, जे राजकारणमध्ये काय असतो ना आणि सगळ्यांच्यासाठी एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. जसं की मी अगोदर पण सांगितलेलं आहे, की माझ्या नवऱ्याच्या आणि माझा काय वाद नाहीये. खूप काही ऑब्स्टिकल्स 1996 मध्ये 29 डिसेंबर 1996 पहिल्यांदा आमची भेट झाली. त्या दिवसापासून 2021 पर्यंत खूप ऑब्स्टिकल्स आले. खूप वादविवाद झाले. त्यांची फॅमिली, माझी फॅमिली आणि दोघांमध्ये खूप वाद झाले. अगोदर पण 3 वेळे त्यांनी मला असा सोडून दिला होता. अ, 5 महिन्यासाठी, एक बार 10 महिन्यासाठी. पण तरी पण त्या स्वतः आले. मी गेली नाही आणि त्यावेळी तो मी वाद पण काही केला नाही होता. मी शांत होती त्यावेळी आणि मी वाद पण करणार नाही होती. जरी तो परत नाही आले होते, तर आज धनंजय मुंडे माझ्या जीवनामध्ये नाही होते. आमचे 2 मुलाबाळं नाही होते. सोडून गेले फॅमिलीच्या वादामध्ये.
त्यांचे वडीलनी पण असं एकदा विष खाल्ला होता, की तू ती मुलीला सोड, नाही तो मी विष खाणार आहे. असं सगळं खूप काय वाद भरी आमची जी स्टोरी आहे. तरी पण आज आमच्या त्या आले परत आणि आज आमका आम्ही दोघांचा इतका मोठा प्रेम, पूर्ण जीवन, आयुष्य पूर्ण निघाली आमची 27 वर्ष. आणि त्यानंतर मंत्री झाल्यानंतर असे खूप काही लोक आमच्या घरामध्ये येत होते, त्यांचे मित्र म्हणून. मित्र काय के, मैं तो बोलूंगी दलाल लोग हैं. और खासकर नाम नाम बोलेंगे तो अच्छा होगा, लोगों को समझ में आएगा। राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मीकि कराड़ भी उतना बुरा मेरे लिए नहीं था, मैं यही बोलूंगी. उसने भले ही मुझे मारा है, मेरे अंग को उसने स्पर्श किया है, पर फिर भी मैं ये बोलूंगी की कुठे ना कुठे जे वाल्मिक कराडाचे धनंजय मुंडेची चांगली बाजू ही ऐसे करत होता. तो पण कधी इतका वाईट झाला मला माहित नाही. त्यांचे काय कार्यक्रम होते, जसे खंडणी, मर्डर हर्डर, हे असे सगळं आता आपल्या समोर आलेलं आहे. नाही तर मी टीव्ही पण बघत नाही होती. मोबाईल, टीव्ही कधीही मी बघत नाही होती, क्योंकि मी ब्रह्मकुमारीची फॉलोवर आहे. त्या आश्रममध्ये असं सांगताय की टीव्ही वगैरह नाही आपल्याला देखना चाहिए, नहीं. तो ऐसे मैं टीव्ही नहीं देखती थी. तुम्ही राज घनवटचं नाव घेतलंय. राज घनवट एक या व्यक्तीने तुम्हाला काही त्रास दिलाय का? नेमकं काय त्याचा रोल काय तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये? राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर, हे सगळे जे लोक आहे, हे सगळे लोकांनी माझे नवऱ्याची मतलब वाईट सवय लावली. आणि जे मी सांभाळून मला काहीतरी असं माहित होता, मी बायको आहे, मला माहित आहे माझे नवऱ्याची काय वाईट सवय आहे, कुठे तो गुंतू शकता, त्याचं करिअर कोलॅप्स होऊ शकता, जसे आज धनंजय मुंडेचं करिअर कोलॅप्स झालेलं आहे, है ना. तो असं सगळं मला माहित होतं अगोदरपासून. तो मी खूप सांभाळून त्यांना चालत होती, की असं करू नका, तसं करू नका, तुम्ही ड्रिंक करू नका, तुम्ही इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, असं करू नका, है ना, मुलींचे नादी लागू नका, असं मी सगळं सांगत होती. पण जे मंत्री झाल्यानंतर हे जे दलाल लोक आहे आमच्या घरामध्ये स्लीपर घालून येत होते. आणि त्यानंतर हे लोकांनी पैसेसाठी फक्त, क्योंकि यदि धनंजय मुंडे नशा नहीं करेगा तो फिर पेपर पड़ेगा ना. आज जो लोग हमारे यहाँ स्लीपर पहन के आते थे इनोवा गाड़ी में, आज ये लोगों के पास 2,500 की प्रॉपर्टी है, धनंजय मुंडे की, धनंजय मुंडेची प्रॉपर्टी आहे. आणि आज मी त्यांची बायको आहे. आज आमचं हे घर आहे, जिथे आपण बसलेलो आहे, इंटरव्ह्यू करताय तुम्ही, हे घरावरती कर्ज आहे आणि ते कर्जाची किस्त पण भरत नाही. पण आज माझे मुलगेच्या नावावर एक गाडी सुद्धा नाहीये, जबकि मुंडे घराण्याच्या एकमेक लोता वारीस आहे. म्हणजे जे दलाल आहे, दलाल मोठे झाले धनंजय मुंडेंच्या नावावर, हा. त्यांना वेगळे व्यसन लावून, हा तुमचा आरोप आहे. हा, वेगळे वेगळे व्यसन आणि घाण सवय, मुलीची, दारूची अशी घाण सवय लावून आणि तो मोठे झाले. पण माझे नवऱ्याच्या भविष्य आज कोलॅप्स झाला. ज्या मला भीती होती, आज ते झाला. ज्याच्या मला भीती होती की माझ्या नवऱ्याला हे सवय लावू नये, ते आज झाला. आणि आज त्याच्या करिअर कोलॅप्स झाला. आता तुम्ही तुमची बाजू मांडली, मग तुमच्यावरती आरोप होतोय, तुम्ही या सगळ्या गोष्टी इतक्या वर्षानंतर काढतायत. हे सगळं पैशासाठी तुम्ही करता, असा वारंवार आरोप सगळे करताय. म्हणजे सगळे म्हणजे धनंजय मुंडेंकडनं तिकडनं केला जातो, काही लोकांकडनं आरोप केला जातो. यात कितपत तथ्य आहे? बघा, 27 वर्ष कोणी आज ज्या वेळे माझे हस्बंड, मी धनंजय मुंडेला जवळ-जवळ 1-2 वर्ष अगोदर भेटली नाहीये. ज्यावेळे मी धनंजय मुंडेला भेटली होती, त्यावेळे धनंजय मुंडे फक्त एक स्टुडंट होता आणि परलीमध्ये तुम्ही जाऊन त्यांच्या पुराणा घर बघा. एक टूटा-फूटा किरायाचं घर होतं त्यांच्या, ज्यावेळे मी त्यांना भेटली होती. आणि कशाची पेशाची गोष्ट करताय. एक महिला जरी स्वतःच्या हक्कसाठी लढतीये, तर ती पेशासाठी लढतीये. अरे, मंत्री झाल्यानंतर तो मी गप्प बसू शकत होती ना, राजश्री सारखी. और राजश्री का भाई, बाप, उसकी बहन सब जमीनें खा खा के बैठे धनंजय मुंडे के नाम पे. आज ज्या प्रोग्राममध्ये तुम्ही बघा, राजश्रीची बहीण प्रत्येक प्रोग्रामामध्ये असतीये. काय त्यांच्या लेना घेना, काय लेना घेना, हा, त्या राजश्रीची बहीणच्या.
पण ती येते ना प्रोग्राम मध्ये, ते सगळे लोक माझे नवऱ्याचे पैसेचे जोरावर माच करताय आणि त्यांच्यावरती कोणत्याही व्यक्तीचं लक्ष नाहीये. आज धनंजय मुंडेला सांभाळणारी जरी कोणी होता, त्यांची आईपेक्षा जास्त जरी कोणी सांभाळलाय तो मी आहे. मी अगोदर पण सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे आणि माझा रिश्ता फक्त बायको आणि नवऱ्याच्या नाही होता. असं बाळसरिका मी सांभाळून घेतलेला आहे त्यांना. आता पण कौटुंबिक न्यायालयाने म्हटलं आहे, म्हणजे त्यात युक्तिवाद सुरू असताना म्हटलं की मुलं स्वीकारतो, त्यांनी मुलं पण स्वीकारले आहे. मग फक्त आता मुद्दा राहिला तुमचा. आता यावर यापुढची भूमिका तुमची काय असणार आहे? कारण की आता त्यांनी तर मुलांचा स्वीकार केलाय, मुलांचं शिक्षण पण करताय असं समजतंय, समोर माहिती येते. मी एकच सांगणार आहे की मुला जे आहे ते स्वीकारणारी वस्तू नाही आहे, तुमचे अंश आहे तो. ज्या मुलगेसाठी तुम्ही 15-15 बच्चे अबॉर्शन करून घेतलेले आहे, एक मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, काय तुमची पद्धत आहे? कुठले तुम्ही शिक्षित आहे? 5 जनरेशन मध्ये तुम्ही एक मंत्री आहे, तरी पण तुमच्या डोक्या जे आहे ते मुला आणि मुलीमध्ये पक्षपात करणारा होता. तरी पण आज इतका कष्ट करून तुम्हाला मुलगा दिला, तरी पण आज मुलगीची काय अवस्था आहे? मुलगा बेरोजगार बसलेला आहे घरामध्ये. त्यांचं काय शिक्षण नाही, काय नाही, असंच बसलेला आहे. काय केलंय धनंजय मुंडेंनी त्यांच्या बाप म्हणून? आणि मुला मुली कोई स्वीकारणारी वस्तू नाहीये, काही वस्तू नाहीये जे तुम्ही स्वीकारताय. ते देवाने तुम्हाला दिलेलं आहे. तू स्वीकारणारी चीज नाहीये. आणि हे म्हणताय की तुम्ही नाव दिलेलं आहे. अरे कशाचं नाव दिलेलं आहे? तुमच्या बापाचा भंडारा आहे का? हे बापाचा भंडारा आहे का जे तुम्ही प्रसाद म्हणून वाटताय तुमचं नाव? असं नाहीये. असं काही बाटण्याची चीज नाहीये, वस्तू नाहीये. मी जरी माझे घरामध्ये जे बाथरूम धुणारा कामवाला आहे ना, त्याच्या जरी मी नाव लावला, तर माझी इतकी पण औकात नाहीये की मी त्यांचं नाव लावू शकतो. इतका आहे. तरी पण एक मंत्री आहे तो, ह्यांना असं वाटतंय की मी जे पण बोलू ते चांगलं होईल, जे पण बोलू मी ते विधान होईल. असं नाहीये. हे सगळी गोष्ट फेटाळण्यासाठी मी आज इतका मोठा लढा देत आहे. आणि माझ्यावरती इतके घाणेरडे मतलब 2 वेळे जेलमध्ये टाकणं, मारहाण करणं, माझी गाडी फोडणं, वेळोवेळी आता माझे मुला-मुलीला उचलून गेले अगोदर पण. आज त्यांचे 2 कोडीचे गुंडे 2-3 दिवस माझ्या फोनवरती मेसेज टाकला, तुमची मुलीला उचलून जाणार आहे आम्ही. 2 कोडीचे गुंडे लोकांची अशी औकात आहे का? आज कुठे सिस्टम महाराष्ट्रामध्ये? कुठे हे सिस्टम? हे सगळे गोष्टीची माझी लढाई आहे. फक्त हे बायको-वायकोची नाही. मी 13 मध्ये ज्या वेळे मुंडे साहेबांचं निधन झाला होता, पंकजाताई खूप त्रास देत होती माझ्या नवऱ्याला. त्यावेळे मला त्यांनी सांगितलं की पम्मा, मला अभि तुझं नाव घेऊन आणि तुझी हे सगळी गोष्ट काढून मला खूप त्रास देणार आहे हे लोक. तर मी काय सांगितलं त्यांना, मी तुमचं नाव हटवते. मी तुमची हे सगळं हटवून मी त्यावेळे ऑस्ट्रेलियामधून मी इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करत होती. माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्याच्यामध्ये आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट दाल जे होती है, मसूर की दाल, वो मंगाते थे हम लोग. तो मी काय सांगितलं, मला तुमचं नाव पाहिजे नाही. मुलाबाळांच्या पाठीमागे पण मी नाव हटवते. माझ्या पाठीमागे नाव हटवते. मी कधी तुमच्या जीवनामध्ये होतीच नाही. तुमचे फक्त भविष्यासाठी. इंडिया सोडून मी जाणार आहे. मला काहीही नाही पाहिजे. तुमचं नाव नकोय, काय नाही नकोय मला. पण प्रेमामध्ये. पण जोर जबरदस्ती जरी केला, तर माझ्या केसाचे असे टोक पण कोणी काढू शकत नाही. मी इतके मी डेंजर आहे. धनंजय मुंडे तो क्या कोणी जरी आला, तो माझे एक केस सुद्धा घेऊ शकत नाही. माझी मर्जीचे पुढे. म्हणजे तुम्हाला त्यांनी इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, थोडक्यात असं म्हणलं काही हरकत नाही. त्या 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 संदर्भात निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही जे म्हटले की हां. मला आता निवडणुकीला समोर जाताना लोक मला सांगू शकतात, तुमच्या नावावरून त्यांना त्रास देऊ शकतात. हं.
तर अशा पण ते नाही, पण त्यावेळे मी तयार होती इंडिया सोडण्यासाठी, त्यांच्या नाव हटवण्यासाठी, मुलाबाळांच्या पाठीमागे हा नाव हटवण्यासाठी. पण कहते ना, मन चंगा तो कटौती में गंगा. मेरा मन साफ था, मेरी शिद्दत अच्छी थी और मैं ईमानदार थी. आपले नवऱ्यासोबत मी ईमानदार होती. त्यावेळी त्यांनी स्वतः सांगितला, केला त्यांनी आणि त्यांना सांगितलं. त्यांचा प्यार खूप होता ना माझ्यावरती. बघा, 27 वर्ष कोणी कोणासोबत असं राहू शकत नाही. पूर्ण वर्ल्ड फिरू शकत नाही. है ना? तो त्यांनी काय सांगितलं त्यावेळी, नाही, जरी तुला सोडून आणि तुला पाठवून काही बाहेर विदेशामध्ये इतकी लांबून तुला पाठवून, मुलाबाळांना सोडून जरी मला कोणत्या पद भेटेल, तर मला हे पद नकोय. इतका मोठा त्यांनी पण शब्द दिला. त्यावेळेपासून मी अशी तपस्यामध्ये लीन झाली, की तपस्या 18 तास मी तपस्या करायचे. आणि मंत्री केल्यानंतरही मी असे शांत बसली. आणि मंत्री झाल्यानंतर असे दलाल लोक आले आमच्या जीवनामध्ये कि त्यांचा सत्यानाश जाए. उनको तो कभी कोई डांसर से भी उनकी शादी नहीं होगी, उनका कीड़े पड़ेंगे उनके, मैं तो बदुआ देती हूँ उनको. वो ऐसे दलाल लोग जिन्होंने पैसों के लिए हमारा घर तोड़ा, मेरे बच्चों को अनाथ करा, आज मेरे पति का जीवन खराब करा, ऐसे सत्यानाशी लोगों का सत्यानाश जाएगा. उनको आने वाले 7 जन्मों तक कोई लड़की नहीं मिलेगी शादी करने के लिए. अजितदादांनी पण एक खूप देर झाली आहे त्यावरती, पण अजितदादांनी पण एक मी शेअर केलेला आहे त्यांची पोस्ट. एक मीडियावरती एक स्टेटमेंट दिला होता ज्यावेळी धनंजय मुंडेची आमदारकी रद्द झाली होती, की जे लोक अपने जवळ लोक ठेवताय, कसे लोक ठेवताय हे खूप विचार करून ठेवायला पाहिजे. पण आता खूप वेळ झालेली आहे. तुम्हाला विश्वास आहे तुमचे पतिदेव तुमच्याकडे परत येतील आणि आयुष्य परत तुमचं कुटुंब परत फुलेल आणि त्या पण तुम्ही आयुष्य जगाल पुढे अशी अपेक्षा वाटते. तुमच्या प्रेमाची जी 27 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत घालली, त्या प्रेमाच्या म्हणजे तुम्हाला ती शाश्वती आहे का? नाही, मला ते नकोय, परत नकोय ते मला. प्यार की जगह आहे, पण इतके घाणेरडे एक 2 कोटीचे गुंडे सोबत माझ्यासोबत मारहाण करावं, जेलमध्ये टाकणं, ते सगळं मी विसरू शकत नाही कधीही. धनंजय मुंडे जरी सोन्याच्या झाला, हिरेच्या झाला, तरी पण मला नकोय त्या आता. खूप खूप धन्यवाद तुम्ही लेटर सोबत संवाद साधल्याबद्दल. खरं तर ज्या पद्धतीने राजकारण असो किंवा वैयक्तिक कुटुंबामध्ये ज्या प्रकारे काही तेढ निर्माण होते, तेढ निर्माण त्यामध्ये आगीचं तेल ओतणारे लोक पुष्कळ असतात आणि राजकीय लोकांनी तर निश्चितच याची काळजी घेतली पाहिजे की दलाल करणाऱ्या लोकांकडून सल्ले घेऊन आपल्या जीवनात कशा पद्धतीने पुढे जायचं, ते सल्ले कितपत योग्य आहे, त्या सल्ल्याने आपला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे, राजकीय दृष्टी त्याचा किती फटका बसू शकतो, ह्या गोष्टींना देखील त्या राजकीय पुढाऱ्यांनी नेत्यांनी विचार केला पाहिजे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.